हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील एक्झाम्पल 4 पाहणार आहोत. आता क्वेश्चन काय दिलेला आहे पहा आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. आपल्याला जी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले असणार आहेत त्याची रूट्स आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड करायची आहेत. आता फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. आता फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे, हे इक्वेशन आपल्याला ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. मग आपण काय करू, हा 22m आणि हा 15 या साईडला घेऊ. काय येईल पहा, 5m². आता या ठिकाणी 22mचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, मायनस 22m. 15चं साईन काय आहे, प्लस, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, मायनस 15 इज इक्वल टू 0. आपण इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. प्रथम आपण mचा पॉवर 2 असलेली टर्म लिहिलेली आहे, त्यानंतर mचा पॉवर 1 असलेली टर्म लिहिलेली आहे, त्यानंतर आपण कॉन्स्टंट टर्म लिहिलेली आहे. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, या m²चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा m² कोएफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. m² कोएफिशियंट काय आहे 5 इंटू कॉन्स्टंट टर्म काय आहे 15. काय येईल पहा, 15 5 75. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, या 75चे 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत, ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय मिळालं पाहिजे 75 मिळालं पाहिजे, आणि या 2 फॅक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मिडल टर्म मिळाली पाहिजे, म्हणजेच -22 मिळालं पाहिजे. आता कोणते 2 फॅक्टर्स घेता येतील पहा आपल्याला. 25 3s आर 75. जर आपण 25 आणि 3 हे 2 फॅक्टर्स घेतले तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येईल पहा, 25 इंटू 3 काय येईल 75. आपल्याला साईन काय मिळालं पाहिजे, 5 इंटू -15 काय येईल -75 येईल, म्हणजेच आपल्याला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -75 मिळालं पाहिजे, आणि या दोन्हीची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -22 मिळाली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ग्रेटर नंबरचं साईन मायनस द्यावं लागेल, कारण मिडल टर्मचं साईन काय आहे मायनस. या 3चं साईन काय देऊ आपण, प्लस. -25 प्लस 3 किती येईल -22 येईल, आणि -25 इंटू प्लस 3 केल्यानंतर काय येईल 25 3s 75 मायनस आणि प्लस, मल्टिप्लिकेशन काय येईल मायनस. म्हणजेच या -22mच्या ठिकाणी आपण काय घेऊ, -25m प्लस 3m. काय येईल पहा, 5m² -25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. हा -15 आपण आहे तसा लिहू. -25m प्लस 3m काय येईल -22m. आता आपण 2 टर्म्सचे काय करू, 2 ग्रुप्स करून घेऊ. या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू आणि या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू. आता 5m² आणि 25m याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा. या ठिकाणी 5 आहे, आता 5च्या टेबलमध्ये 25 आहे का, आहे. या ठिकाणी काय येईल 5 5s 25, म्हणजे याच्यामधून आपण 5 कॉमन काढू शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी m आहे, या ठिकाणी m आहे, म्हणजे आपण या दोन्हीमधून m कॉमन काढू शकतो. म्हणजेच आपण काय कॉमन काढू शकतो, 5m कॉमन काढू शकतो. आता या 5m² मधून आपण 5m कॉमन काढल्यानंतर काय राहील, हा 5 घेतला, m² मधून m घेतला, म्हणजे या ठिकाणी काय राहील m. 5m इंटू m काय येईल 5m² मायनस. आता या 25m मधून आपण 5m कॉमन घेतलेला आहे, हा 5 आपण कॉमन घेतला आणि हा m कॉमन घेतला, म्हणजेच काय राहील या ठिकाणी 5m इंटू 5 काय येईल 5 5s 25m प्लस. आता याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा, या दोन्हीमधून आपण 3 कॉमन काढू शकतो. आता 3च्या टेबलमध्ये 15 आहे, मग आपण या दोन्हीमधून 3 कॉमन काढू शकतो. 3 कॉमन काढू आपण. या 3m मधून 3 कॉमन घेतला, काय राहील m मायनस 3 5s 15, म्हणजे या ठिकाणी काय येईल 5 येईल. या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 15च्या ठिकाणी 3 5s 15. हा 3 आपण कॉमन घेतलेला आहे, म्हणजेच काय राहील या ठिकाणी 5 इज इक्वल टू 0. आता या दोन्ही टर्म्समध्ये कॉमन काय आहे m - 5. m - 5 आपण कॉमन घेऊ. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, हा 5m हा प्लस 3. m - 5 आपण कॉमन काढलेला आहे, मग या ठिकाणी काय राहील 5m. या ठिकाणी m - 5 कॉमन घेतल्यानंतर काय राहील प्लस 3, म्हणजे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे. आता 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे याच्यापैकी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच काय येईल पहा, m - 5 इज इक्वल टू 0
और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 5चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर m इज इक्वल टू 5. और या ठिकाणी हा 3 आपण या साईडला घेऊ. 3चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल 5m इज इक्वल टू -3. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 5 mला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर m इज इक्वल टू हा -3 आहे तसा ठेवू. हा 5 या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर m इज इक्वल टू -3/5. म्हणजेच आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी 2 रूट्स मिळालेले आहेत, 5 अँड -3/5. आन्सर लिहू आपण. 5 and -3/5 are the roots of the given quadratic equation. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 5 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 2 आहे. आपण काय करू, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा डिनॉमिनेटर काय होईल कॅन्सल होईल. मल्टिप्लाइंग बाय 2 to both the sides. 2x² into 2 minus 2x into 2 plus 1/2 into 2 is equal to 0 into 2. आणि साईडला आपल्याला प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2x² into 2 काय येईल 4x². 2 2 जार 4, 4x². मायनस 2x into 2 काय येईल 2 2 जार 4x. या ठिकाणी हा 2 कॅन्सल होईल, म्हणजेच या ठिकाणी काय येईल +1 इज इक्वल टू 0 into 2 काय येईल 0. आता आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन ax² + bx + c या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. आता हे इक्वेशन ऑलरेडी आपल्याला ax² + bx + c या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, आपल्याला x² कोएफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय येईल पहा 4 into 1 इज इक्वल टू 4. आता या 4चे आपल्याला असे 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला 4 मिळालं पाहिजे आणि या 2 फॅक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मिडल टर्म म्हणजेच -4 मिळाली पाहिजे. मग काय येईल पहा 4चे कोणते 2 फॅक्टर्स आपण घेऊ शकतो. 2 2 जार 4 हे 2 फॅक्टर्स जर आपण घेतले तर मल्टिप्लिकेशन काय येईल पहा 2 2 जार 4 आणि मिडल टर्मचं साईन काय आहे मायनस. मग आपण काय करू, या ठिकाणी मायनस साईन देऊ, या दोन्हीला मायनस साईन देऊ. -2 -2 काय येईल -4 येईल आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल पहा 2 2 जार 4 आणि मायनस मायनस काय येईल प्लस, म्हणजेच +4 येईल. मग या ठिकाणी आपण -4x ठिकाणी काय घेऊ -2x -2x घेऊ, म्हणजेच काय येईल पहा 4x² -4x ठिकाणी काय घेऊ आपण -2x -2x. -2x काय येईल -4x. हा +1 आपण आहे तसा ठेवू इज इक्वल टू 0. आता आपण 2 2चे ग्रुप करून घेऊ. या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू आणि या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू. आता या 2 टर्म्समधून आपण कॉमन काढून घेऊ. याच्यामध्ये काय कॉमन येईल पहा. आता या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 2 आहे, याच्यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. या ठिकाणी x² आहे, या ठिकाणी x आहे, याच्यामधून आपण x कॉमन काढू शकतो. म्हणजेच काय येईल पहा 2x आपण कॉमन काढू शकतो. 2x ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा. आता या 2 2 मधून आपण 1 2 कॉमन घेतलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 1 2 येईल आणि या x² मधून आपण x कॉमन काढलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 1 x येईल. 2x into 2x काय येईल 4x² मायनस या 2x मधून आपण 2x कॉमन काढलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल 1. हा 2x आपण कसा लिहू शकतो 2x into 1. 2x आपण कॉमन काढलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल 1 मायनस. आता या 2x + 1 मधून आपण काय कॉमन काढू शकतो 1 कॉमन काढू शकतो. आता 1 कॉमन घेतल्यानंतर काय येईल, या ठिकाणी 2x येईल. आता या ठिकाणी प्लस साईन आहे, या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर हे साईन चेंज होणार आहे, या ठिकाणी काय येईल मायनस. आता 1 मधून 1 कॉमन काढल्यानंतर काय येईल 1 इज इक्वल टू 0. 2x म्हणजेच काय 2x into 1. 1 आपण कॉमन काढलेला आहे, म्हणजे 2x येईल या ठिकाणी. आणि 1 म्हणजेच काय लिहू शकतो आपण 1 into 1. 1 कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी काय येईल 1 इज इक्वल टू 0. आता या दोन्ही टर्म्समध्ये 2x - 1 2x - 1 कॉमन आहे. आता या दोन्ही टर्म्समध्ये 2x - 1 2x - 1 कॉमन आहे. हा एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण 2x - 1. आता यामधून आपण या टर्ममधून आपण 2x - 1 कॉमन घेतलेला आहे, मग काय राहील
सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x. आता या टर्ममधून आपण 2x - 1 कॉमन घेतलेला आहे. मग या ठिकाणी काय राहील -1 इज इक्वल टू 0. आता या 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजेच काय येईल पहा या ठिकाणी 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. आता हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 2x इज इक्वल टू 1 और आता या ठिकाणी हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच काय येईल 2x इज इक्वल टू 1. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. 2xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल देअरफॉर x इज इक्वल टू 1/2. या ठिकाणी पण काय येईल, या ठिकाणी पण हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल देअरफॉर x इज इक्वल टू 1/2. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दोन्ही रूट्स इक्वल मिळालेले आहेत. म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला 2 इक्वल रूट्स मिळालेले आहेत. 1/2 and 1/2 are the roots of given quadratic equation. आन्सर लिहू आपण या ठिकाणी 1/2 and 1/2 are the roots of given quadratic equation. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.